बडी मम्मीकडे जायचं. आता बडी मम्मी भोपाळला जाणार आहे. हो ना, रडू नको. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर इथे मी सकाळ सकाळी सर्वांसाठी करत आहे पोळ्यांचा नाश्ता. मिनू, नाश्ता करून घे. त्यानंतर सर्वांनी मिळून केला इथे नाश्ता. माझी आई, सासूबाई, मावशी. नेहमी नाश्ता थंड झाल्यानंतरच माझी जाऊ करत असते. त्यानंतर घेतला मग मी चहा. मावशीला सुद्धा दिला. आज माझी मोठी बहीण परत जाणार होती भोपाळला तिच्या गावी. तेवढाच झाला होता बिट्टूच्या स्कूलचा टायमिंग. बिट्टूला स्कूलमधून घेऊन घरी आली. नाश्ता झाल्यानंतर जाऊन केली इथे तयारी आणि निघाल्या त्या ड्युटीवरती. त्यानंतर माझी मोठी बहीण त्यांना विचारत आहे की किती वाजता येणार, कारण 3-3:30ला माझी बहीण निघणार आणि 4 वाजता तिची ट्रेन आहे. मीनू म्हणाली मी लगेच येते, 3 वाजता मी आल्याशिवाय जाऊ नकोस. त्यानंतर आली मी किचनमध्ये आणि पूर्ण स्वयंपाक करून घेतला. आज तर मला भाज्या विचारूच नका. आज मी सकाळपासून उठली नुसता किचनमध्ये आहे. ही भाजी करू दे, ती भाजी बनवू दे, ही भाजी बनवू दे, ती भाजी बनवू दे. आणि भाज्या झाल्या नाहीत तर लागली इथे चपात्यांना. ज्या टायमिंगला चपात्या करत होती त्या टायमिंगला मावशी, आई, सासूबाई यांनी गरम गरम चपात्या, गरम गरम जेवण करून घेतलं. आता माझी बहीण आणि मी आम्ही दोघी जेवण करतोय. इथे माझी मावशी विचारत आहे की पाऊस सुरू आहे, कपडे कुठे वाळत टाकू, कारण की अजिबात जागा नाही आहे. सोबत घेऊन जायला इथे मोठ्या बहिणीसाठी टिफिन बनवला. माझ्या बहिणीचा मुलगा एवढा बेकार डान्स करत आहे ते बघून मला जराही हसायला आलं नाही. हिमांशू, तू जाते हिमांशू सोबत? तू जाणार हिमांशू सोबत? अरे ये आ गया तेरा दोस्त. चला सवाकीत होत आहे. हो तब्येती इकडे लक्ष दे जा. तू कुठे जातेस? अरे एवढा जागा नाही होत ना मम्मा स्कूटीवर. मम्मीच्या पाया पर, बडी मम्मीच्या पाया पर. आई बलवा इकडे आतमध्ये दरवाजा राहू दे ना. मम्मा पायाला, बडी मम्माच्या पाया पण. व्हेरी गुड. खूप शिको माझी मम्मीची बेटी आणि खूप मोठी नोकरी करो. खूप मग कोणाची लडकी आहे? अच्छा, नू मम्मी घेऊन जाते तर नू मम्मीची लडकी आहे, माझी नाही आहे. नानी की मौसा की मी पण टाइम होता म्हणते मला. कुठं जात आहे ती? अरे हो, तिचाही टायमिंग होता ना ट्युशनचा. तब्येत इकडे लक्ष दे म्हटलं, तब्येत लई खराब झाली. पोट भरून जेवण कर, मोबाईल नाही बघायचा आहे ना बिट्टू. हो बिट्टू, बाय बाय कर मम्मा. बाय कर. तू कुठं निघाली बिट्टू? तू कुठं निघाली? पकडते मी. तू थांब थांब थांब, धावू नकोस. अंदर करने नाचू कैसे लग रहा है तू गंदा. तू कुठं येते? आपण रेल्वे स्टेशन नाही, आपण नाही जायचंय. बाप रे, कशी रड. हो ना, रडू नको. हसत जात जा, हसत येत जा ना, हसत जात जा. काही रडत नाही. काय नाही चालत. इथे थांबते का रोडवर? रोडवर जाते. नाही माझ्यासोबत चल. मी एकटी निघाली घराकडे चालत. बिट्टू आहे त्या स्कूटीवर. चले असं रडू नाही. बडी मम्मीकडे जायचं. आता बडी मम्मी भोपाळला जाणार आहे, तिच्या गावी जाणार आहे, इथे नाही. तू काय चला मग ट्युशनला जायचं आपल्याला. चल, मॅडमने बोलवलं ट्युशनला.
तू उतर मीनू, तिला राहू दे. ऐकत नाहीये ना ती. चालायचंय ना. हा थांब इथे थांब, तिची बॅग घेऊन येते मी ट्युशनची. मग काय पाहिजे. एकटीच थांब मग इथे, आम्ही आज जातो. बाय. आती यायला तयार नाही का. येत नाही म्हणते का आज. घरी जायचं बडू मम्मीच्या. गेली ना आता बडी मम्मी. आता रडू नको ना. बघ कशी दिसत असते मिरर मध्ये. अच्छी नाही वाटत आहे ना रडत. स्माइल कर. ये माझ्याकडे ये बच्चा. रडू नये. स्माइल कर तू. अच्छी नाही दिसत आहे. जाऊ दे, रडू नको. सॉरी. काहीच नाही. कुठे जाते. 1 तास आमचं रडणं पळणं चाललं. सोड मम्मी, मला बालू मामाकडे जायचंय, मालू मामाच्या गावी जायचंय. तेवढ्यात तिच्या ट्युशन टीचरचा मला कॉल आला. मग मी तिला घेऊन ट्युशनला गेले. बापरे, चहा पार्टी सुरू आहे का. मुलांचं स्कूल सुरू झालंय तेव्हापासून मला एक्सरसाइज करायला वेळच मिळत नाहीये. आज थोडाफार वेळ मिळाला तर म्हटलं चला थोडीशी एक्सरसाइज करून घेऊया. आरू कुठे गेला. क्लास नाहीये का. ठेव ना मग चहा. एक लात मारून तिकडे पाणी. काल सकाळी मी ठेवला, आज सकाळी मी ठेवला. तू 3 वेळ केला. किती वेळ केला तू. वा वा, माझी मावशी मस्त अंगार घेऊन झोपलेली आहे. बिट्टू ट्युशनला गेली. सर्व थंडी हिला लागत आहे. मग मी केली बिट्टूसाठी इथे मॅगी. आणि मॅगी मी फार बिट्टूला देत नसते, कदाचितच महिन्यातून 1दा किंवा 2दा देत असते. जाऊला चहाचं म्हटलं होतं, जाऊने काही ठेवला नाही. मग मी चहा ठेवला. माझी मावशी आणि मी गप्पा करत चहा पित होतो. मावशीला विचारलं आई कुठं गेली, तर म्हणते तिच्या नातवासाठी कपडे घ्यायला गेली. बघ आता आईने बघ काय काय आणलं. नाव घेतलं आणि आई हजर. मीनूने तिकडनं आईला कपडे घेऊन दिले आणि तिला घरी पाठवून दिलं. हे सर्व कपडे घेतलेत माझ्या भावाच्या मुलासाठी. दाखव का बिट्टू, बघू दे. बापरे, हँड ग्लव्स बघ तरी. छोटे छोटे हँड ग्लव्स. छान स्वेटर, छान आणलंय. स्वेटर आवडलं मला. स्वेटर मस्त. माझ्या भावाचा मुलगा आहे ना, त्याच्यासाठी आणलंय. हो, हे रेनकोट कोणासाठी आणला. माझ्यासाठी नाही, आईसाठीच आणला आईने. बिट्टू तुझ्यासाठी आणले का आईने. सुटर छान आणलं व नाताला. आई सुटर छान आणलं नाताला. कलरही मस्त आहे. पण आई मोठी साईज आणायची होती. थोडी मोठी साईज आणायची होती. बघू बिट्टू. वा दादा कोंडके. दादा कोंडके, दादा कोंडके. त्यासोबतच आई वडापाव सुद्धा घेऊन आली होती. बिट्टू तुझा नाही आहे टॉवेल, छोट्या बेबीचा टॉवेल आहे. इथे असं झालं, माझी आई रिक्षामधून उतरत होती त्यावेळेस ही टोपी खाली पडली. काय हे खेळणं नाही बाई. हे देते का मामाच्या मुलाला टेडी. देणार मी टेडी नेतो ना मामाच्या मुलाला, बाबू दादाला मामाच्या मुलाला. हे घेऊन जाऊ का. ते घेऊन जाऊ. नाही ते तुझे नाही, ते तुझं आहे. ते एक मामाच्या मुलाला मामानं कसे आणलं तुला. हे घेऊन जातो हे सशी.
इथे आता मी बनवते सोयाबीन वड्याची भाजी. सोयाबीन वड्या मी फ्राय करून घेतलाय हळद मीठ टाकून. इथे भाजत आहे मसाला. बाहेर तर पाऊस मगाशी कमी होता आणि आता अजून जोरात यायला लागलाय. मला नाही वाटत 4-5 दिवस पाऊस खुलेल. कंटिन्यू सुरू आहे, 3 दिवस झाले. साडेआठ वाजून गेले. आता म्हटलं किती वेळ वाट बघावी जाऊची, कारण जाऊ गेलेल्या होत्या ड्युटीला आणि 8-9 वाजता ते घरी येतात. पण अजून त्या आलेल्या नव्हत्या आणि वेळ भरपूर झाला होता. मग मी इथे चपात्या करून घेतल्या. बापरे, काय घेतलं आपण? गाडी पण घेतली होती ना, पण तू खेळत नाही ना गाडीमध्ये. असं घ्यायचं असलं की मीनू मम्मा मध्ये जाऊ दे. लई शहाणी आहे बिट्टू. तू कपडे चेंज करशील, हात पाय धुशील, तोपर्यंत करून टाकते ना मी. अब इतना ही काय को तू कर रही. बापरे, याने घरी नाही लावले कवर, दुसरीकडून लावून आणले. वा रे वा. बिट्टूची आधीची बार्बी डॉल आहे, तिचा पाय तुटला. तर ही मीनूकडे सारखी म्हणत होती मला बार्बी डॉल पाहिजे. तर आज मीनूने तिला घेऊनच दिली. असे हट्ट तिचे मीनू मम्माच पुरवते. हॅपी ओ हो. ते कपडे आहेत ना बार्बीचे, ते दुसरे कपडे नंतर चेंज करायचे बेटा, आता नाही. उद्या फ्रेंड आहे हिनू मम्मी, ही माधुमी आहे, हिनू मम्मी आहे. ये रूम मध्ये आल्यानंतर रोज बिट्टू तिच्या पप्पांसोबत मस्ती करत असते. यस. कोण पुलिसमॅन आहे? तू पुलिसमॅन नाही आहे, छोटा बच्चा पुलिसमॅन आहे. मला म्हणते तू भर मम्मी निघालच म्हणे, मला जबरदस्ती केली तिने घालायची. ओ माय मॅन ते नाताले मला ते घालतो म्हणे मी आलो माय बाईवर. त्याच्यावर याद आली म्हणून याच्या गाडी कशी दिसते ते याच्यावर मला घाबरते ना. हे बाबूचे दिसले म्हणून तिला तसंच आहे मुलांचं, कोणाचं दिसलं की पाहिजे. पहिले तर म्हणे मला कुठून म्हणे बाबूचे पॅन म्हणे मला आणले काय पप्पाला घाल, पप्पाला घाल. आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.